प्रेक्षक हो, नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण क्षारयुक्त जमिनीतील रब्बी पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावरती चर्चा करणार आहोत. आपल्याकडे जमिनी क्षारयुक्त का होतात, काही जमिनी क्षारफळ का होतात आणि ते झाल्यानंतर त्याचा शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून तोटा होतो, म्हणजे त्यांचे उत्पन्न चांगल्या प्रमाणामध्ये येत नाही. ह्या जमिनी क्षारयुक्त का होतात, त्याची कारणं काय आहेत, त्या जमिनी क्षारयुक्त झालेल्या ओळखाव्यात कशा आणि त्याच्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर संग्राम काळे, जे मृदाशास्त्र विभागामध्ये जे संशोधन केंद्र महात्मा फुले कृषी राहुरी विद्यापीठाचं जे सांगली येथे आहे या ठिकाणी ते कार्यरत आहेत. सर, तुमचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आपण चर्चेला सुरुवात करूया. नमस्कार. पहिला प्रश्न आहे, या क्षारयुक्त जमिनी ज्या आहेत ते म्हणजे काय नेमकं, आणि त्या जमिनी क्षारयुक्त झालेत हे ओळखायचं कसं? जमीन म्हणजे मृदा किंवा माती ही कशापासून बनलेली असते? ही प्रामुख्याने सेंद्रिय घटक, खनिज पदार्थ आणि क्षार यांच्या मिश्रणापासून हे जमीन किंवा माती बनलेली असते, ज्याच्यामधून पीक उत्पादन निघतं. परंतु काही परिस्थितीमध्ये काय होतं की क्षारांचं प्रमाण वाढतं आणि ह्या वाढलेल्या क्षारांच्यामुळं त्या वनस्पतीच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. त्या क्षारयुक्त जमीन असे म्हणतात. महाराष्ट्रामध्ये क्षारयुक्त जमिनी 6,73,000 हेक्टर क्षेत्रावर ह्या क्षारयुक्त जमिनीचं एवढं क्षेत्र आहे. परंतु हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि ही चिंतेची बाब आहे. तर ह्या क्षारयुक्त जमिनी कशा दिसतात किंवा कशा ओळखायच्या? तर क्षारयुक्त जमिनीचे दोन प्रकार पडतात प्रामुख्याने. पहिला प्रकार आहे तो क्षारयुक्त जमीन, ज्याच्यामध्ये विद्राव्य क्षार असतात, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने क्लोराईड आणि सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड, कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम क्लोराईड, मॅग्नेशियम सल्फेट हे पाण्यात विरघळणारे क्षार आहेत. यांचे क्षार असतात आणि हे क्षार पाण्यात विरघळणारे असल्यामुळं पाण्याचं ज्यावेळेस बाष्पीभवन होतं त्यावेळेस ते क्षार पृष्ठभागावर येतात आणि त्याच्यामुळे ह्या जमिनींच्या पृष्ठभागावर क्षारांचा पांढरा थर दिसून येतो. त्याच्यामुळे ह्या जमिनी ओळखण्यास अत्यंत सोप्या आहेत. त्याचप्रमाणे कॅल्शियम आणि हा घटक असल्यामुळं त्या जमिनींचे कण असे सुट्टे सुट्टे झालेले असतात. ती जमीन भुसभुशीत असते आणि पांढरा थर दिसत असतो. हे जमीन आहे ती क्षारयुक्त प्रकारची जमीन आहे. दुसरा प्रकार असतो तो चोपण जमीन. याच्यामध्ये अविद्राव्य क्षार, विशेषतः सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट याचे जे अविद्राव्य क्षार आहेत ते मातीच्या कलील कणावर असतात आणि त्याच्यामुळे ही जमीन चोपण असं म्हणतात. की याच्यामध्ये झालेलं काय असतं की या जमिनीचा कलर काळाच असतो, परंतु त्याची भौतिक जडणघडण, भौतिक गुणधर्म बदलल्यामुळं, या जमिनीची संरचना बदलल्यामुळं की ह्या जमिनी ज्यावेळेस वाळलेल्या असतात त्यावेळेस त्या कठीण दगडासारख्या असतात, परंतु ज्यावेळेस त्याच्यामध्ये ओल्या असतात त्यावेळेस त्या रबरासारख्या चिवट जमिनी असतात. याच्यामध्ये हवेचं प्रमाण कमी असतं. शिवाय ह्या जमिनी ज्यावेळेस खोदल्यानंतर याच्यामध्ये चकचकीतपणा आपल्याला दिसून येतो. तर हा एक ढोबळमानाने चोपण जमीन आणि क्षारयुक्त जमीन असा आपल्याला फरक करतात. या ज्या काही सुपीक जमिनी होत्या आपल्याकडं किंवा काही आहेत, या क्षारफळ का होत आहेत, त्याची काय कारण आहेत? जमीन जी सुपीक जमीन क्षारफळ होण्याची मुख्यतः दोन कारणं असतात. एक नैसर्गिक कारण आणि एक मानवनिर्मित कारण. नैसर्गिक कारणामध्ये एखादी जमीन सखल भागामध्ये असेल तर त्या इतर भागामधून त्या जमिनीमध्ये क्षार वाहून येतात आणि तिथून निचरा होण्याची परिस्थिती नसते. अशा वेळेस ते नैसर्गिकरित्या त्या जमिनी क्षारयुक्त बनतात. दुसरा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये त्याचा जो मूळ खडक आहे तो जर क्षारयुक्त असेल तर अशी जमीन क्षारयुक्त बनते. आणखीन ज्या समुद्राच्या कडेला जमिनी आहेत त्याच्यामध्ये ही समुद्राच्या लाटामुळे जे पाणी येतं आणि त्याच्यामुळे ह्या नैसर्गिक कारणाने जमिनी क्षारयुक्त बनतात. या व्यतिरिक्त ज्या मानवनिर्मित क्षारयुक्त जमिनी आहेत, विशेषतः आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या जमिनी क्षारयुक्त आहेत त्या मानवनिर्मित क्षारयुक्त जमिनी आहेत. याच्यामध्ये
या जमिनींना क्षारयुक्त पाणी सिंचनासाठी जर वापरलं तर या जमिनी क्षारयुक्त बनतात आणि सिंचनासाठी अशा पाण्याचा जर बेसुमार वापर केला गेला, जसं की आता आपल्याकडे कालव्याच्या क्षेत्रामध्ये, नदी क्षेत्रामध्ये याचा वापर होतो आणि अमर्याद वापरामुळे ह्या जमिनी क्षारयुक्त होतात. या जमिनींना निचऱ्याची व्यवस्थापन नसतं किंवा ह्या जमिनीचा निचरा प्रणाली कमी असते अशा, आणि त्याच्यामुळं पाण्याची जो पातळी असते त्या जमिनीतली ते वाढते आणि ह्या जमिनी क्षारयुक्त बनतात. पीक वाढीवरती या क्षारयुक्त जमिनीचा काय परिणाम होतो? पहिला परिणाम होतो म्हणजे आपण जे बियाणं पेरल्यानंतर त्याची उगवण क्षमता कमी, क्षारांचं प्रमाण जर जास्त झाल्यामुळं पिकांच्या उगवण क्षमतेवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो, उगवण क्षमता कमी होते. हा पहिला भाग झाला. त्याच्यानंतर दुसरा की पीक उगवल्यानंतर त्या जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण जास्त असल्यामुळे मुळांची वाढ व्यवस्थित होत नाही. मुळांची वाढ व्यवस्थित झाली नसल्यामुळे अन्नद्रव्य शोषणाच्या प्रक्रियेमध्ये बाधा येते. त्या व्यतिरिक्त रासायनिक खतं जे आपण पिकांना देतो, पिकांच्या क्षारयुक्त जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे क्षार त्या अन्नद्रव्याशी स्पर्धा करतात आणि ते पिकांना उपलब्ध होऊ देत नाहीत. याचप्रमाणे क्षारयुक्त जमीन, विशेषतः चोपण जमिनीमध्ये जमिनीचा समूह हा 8.5 पेक्षा जास्त असतो आणि ही जी रासायनिक खतं असतात, अन्नद्रव्य असतात, हे पिकांना 6.5 ते 7 या सामूच्या रेंजमध्ये उपलब्ध असतात. सामू जास्त झाल्यामुळं ही अन्नद्रव्य पिकांना अनुपलब्ध होतात. शाश्वत उत्पादनासाठी ह्या ज्या क्षारयुक्त जमिनी आहेत यांचं नियोजन कसं करायला पाहिजे, त्याच्यावर काही उपाययोजना करता येऊ शकतात का? नियोजनाचे 3 टप्पे पडतात. एक या जमीन सुधारणा, म्हणजे याच्यामध्ये निचरा प्रणाली असेल किंवा भूसुधारकांचा वापर आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग आहे तो पीक पद्धती, म्हणजे क्षारांच्या प्रमाणानुसार पिकांची निवड करणे आणि त्याच्या लागवड पद्धतीमध्ये बदल करणे, जसं की सरीवरंबा पद्धत असेल असे बदल करणे. आणि तिसरं की एकात्मिक रासायनिक खत व्यवस्थापन करणे. असे 3 प्रकार याच्यामध्ये व्यवस्थापनामध्ये शाश्वत उत्पादनामध्ये येतात. रब्बी हंगामामध्ये कशा पद्धतीनं याचं व्यवस्थापन करायला पाहिजे किंवा नियोजन कसं करायला पाहिजे? पहिला जो भाग येतो की पीक व्यवस्थापनाचा, याच्यामध्ये पीक निवडताना की जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला पीक निवडावं. जर क्षारयुक्त जमीन असेल तर क्षार संवेदनशील पिकं, म्हणजे ज्याच्यावर अनिष्ट परिणाम होतो क्षारांचा, अशी पिकं, विशेषतः रब्बी हंगामातील म्हटलं तर हरभरा असेल किंवा डाळवर्गीय पिकं जसं की हरभरा, घेवडा, वाटाणा, नंतर भाजीपाला, मिरची, या पिकांच्यावर अनिष्ट परिणाम होतो. अशी पिकं आपण क्षारयुक्त जमिनीमध्ये घ्यायची नाही, ते टाळायची आहे. जर जमिनी अधिक क्षारयुक्त असतील तर रब्बी हंगामातली पिकं आहेत, विशेषतः गहू, हे क्षार सहनशील पीक आहे. गहू आहे, करडई आहे, मोहरी आहे. याच्या व्यतिरिक्त ऊस हे जरी बहुवार्षिक पीक असेल तरी पूर्व हंगामी आणि सुरू हंगामातील जी ऊसाची लागवड होती ती रब्बी हंगामामध्ये होत असल्यामुळे ऊस हे सुद्धा क्षार सहनशील पीक आहे. याच्या व्यतिरिक्त भाजीपाला पिकामध्ये जर विचार केला आपण तर पालक आहे, गवार आहे आणि शुगर बीट ही भाजीपाला पिकामधील क्षार सहनशील पिकं आहेत. आणि कोणतंच पीक जर येत नसेल तर अशी पिकं, अशा जमिनी चारा पिकासाठी आपण घ्यायच्या. त्याच्यामध्ये बरशीम आहे, लसूण घास आहे किंवा कर्नाल गवत आहे, ही पिकं आपण निवडू शकतो. या क्षारयुक्त जमिनीमध्ये एकात्मिक खत व्यवस्थापन कसं करायला पाहिजे? एकात्मिक खत व्यवस्थापन म्हणजे रासायनिक खतांच्या व्यतिरिक्त अन्नद्रव्याचे इतर स्रोत शोधणे आणि त्यांचा वापर करणे, जसं की सेंद्रिय खतं असतील, जैविक खतं असतील, हिरवळीचे खत असेल किंवा पालापाचोळ्यांचं कुजवणे असेल किंवा पिकांची फेरपालट, हे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनातील प्रमुख घटक आहेत. यांचं नियोजन करताना ढोबळ मामाने पिकाची जी अन्नद्रव्याची गरज आहे त्याच्यातली 50% अन्नद्रव्याची गरज ही रासायनिक खतातून, 30 ते 40% अन्नद्रव्याची गरज ही सेंद्रिय खतातून आणि राहिलेले 10 ते 20% खतं हे जैविक खतातून आपल्याला भागवण्याच्या, अशा पद्धतीने आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करू शकतो. या जमिनीमध्ये जर ही सेंद्रिय खतं टाकली तर त्याचा फायदा पिकांसाठी कशा पद्धतीने होतो? क्षारयुक्त जमिनीच्या नियोजनामध्ये सेंद्रिय खतांना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे.
जसं की सेंद्रिय खतामध्ये शेणखत आहे किंवा गांडूळ खत आहे किंवा कंपोस्ट खत आहे किंवा प्रेसमड कंपोस्ट खत आहे. ही खतं त्या क्षारयुक्त जमिनीमध्ये झालेलं की ज्याच्यामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी झालेलं असतं, जमिनीची जडणघडण बिघडली. सेंद्रिय खतामध्ये सेंद्रिय कर्ब अन्नद्रव्याच्या पुरवण्याबरोबरच सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जास्त. ज्या सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जास्त असल्यामुळे तिथं जैविक क्रियांच्या सूक्ष्मजीवांची संख्या वाढते, जैविक क्रियांच्या प्रक्रिया होत असते, त्याच्यामुळे पिकांची अन्नद्रव्याची उपलब्धता पिकांना होत असते. याच्या व्यतिरिक्त पिकाला जी भौतिक गुणधर्म आहेत, जडणघडणीचे पिकाचा जमिनीचा पोत सुधारवण्याची प्रक्रिया ही सुधारवत असतात. आपल्याकडे हिरवळीची खतेही आहेत, तीही खतं वापरली जातात. त्याचा कितपत फायदा होतो? ती कोणकोणत्या प्रकारची खतं आहेत की शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे? म्हणजे हिरवळीच्या खतामध्ये प्रामुख्याने ताग, दहींच्या, शेवरी या खतांचा हिरवळीचं खत म्हणून आपण वापरले जातो. परंतु जी क्षारयुक्त जमिनी आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने दहींच्या आणि शेवरी या खतांचा आपण वापर करू शकतो. ही हिरवळीची जी खतं आहेत ही अत्यंत महत्त्वाचा घटक आहे खत व्यवस्थापनामधला किंवा क्षारयुक्त जमीन व्यवस्थापनामध्ये. कारण सेंद्रिय खतांचा तुलनेने ही खतं स्वस्त असतात आणि याचा जो प्रोडक्शन असतं, उत्पादन असतं ते अत्यंत जास्त असतं. म्हणजे जर आपण दहींचा घेतला तर हेक्टरी 20 ते 25 टन उत्पादन याचं होतं. इतका प्रमाणात सेंद्रिय कर्ब आपण त्याच्यामध्ये वाढवत असतो, ज्यामुळे त्याच्या कुजवण्याच्या प्रक्रियेमुळं सूक्ष्मजीवांची संख्या वाढत असते, जमिनीमध्ये पोकळी निर्माण होते आणि जैविक क्रिया होत असतात आणि रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते, जडणघडण सुधारते. त्याच्यामुळे या हिरवळीच्या खतांचा क्षारयुक्त जमीन सुधारणेमध्ये अत्यंत महत्त्वाचा भूमिका आहे. रब्बी हंगामामध्ये वेगवेगळी पिकं घेतली जातात, त्यासाठी जैविक जे खते आहेत ते कोणकोणती वापरली जातात आणि त्याचा फायदा कसा होतो? तर नत्रयुक्त खतामध्ये अझोटोबॅक्टर आहे, अझोस्पिरिलियम आहे. ही खतं वातावरणातील नत्र स्थिर करून पिकांना उपलब्ध करून देतात. म्हणजे हे रासायनिक खतांचे काही प्रमाणात आपल्याला ती पर्यायी गरज भागवत असतात. याच्या व्यतिरिक्त पीएसबी किंवा स्फुरद विरघळणारे जीवाणू क्षारयुक्त जमिनीचा सामू जास्त झाल्यामुळे चोपन जमिनीचा विशेषतः ही स्फुरदाची कमतरता भासत असते. तर हे स्फुरद खत पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम हे स्फुरद विरघळणारे जीवाणू करत. या व्यतिरिक्त मायक्रोरायझा बुरशी नावाची एक बुरशी आहे, ही पिकांच्या मुळाची वाढ कमी झालेली असते, त्याच्यामुळे स्फुरदांची हालचाल जमिनीमधली कमी असते तुलनेने. तर स्फुरदाचा अन्नद्रव्य मुळापर्यंत वाहून नेण्याचं ह्या बुरशीच्या धाग्यामधून होत असतं आणि त्याच्यामुळे त्याची कार्यक्षमता, स्फुरद खतांची कार्यक्षमता वाढत असते. जी रासायनिक खते या क्षारयुक्त जमिनीमध्ये वापरली जातात ती कोणती आहेत आणि त्याचा फायदा कशा प्रमाणामध्ये होतो? या ज्या क्षारयुक्त जमिनी आहेत ह्या विम्लधर्मीय जमिनी असतात, त्याच्यामुळं या जमिनींच्यासाठी आम्लधर्मीय रासायनिक खतं आपल्याला निवडायची आहे, जेणेकरून त्या जमिनीचा सामू हा कमीत कमी राहील आणि अन्नद्रव्याची उपलब्धता होईल. आता नत्रयुक्त खतांचा विचार केला तर युरिया किंवा अमोनियम सल्फेट ही खतं आम्लधर्मीय असल्यामुळं या खतांचा आपण वापर करू शकतो. पालाशयुक्त खताच्या बाबतीमध्ये पोटॅशियम सल्फेट किंवा पोटॅशियम क्लोराईड, म्युरेट ऑफ पोटॅश या खतांचा आपण वापर करू शकतो. स्फुरदयुक्त खताच्या बाबतीमध्ये क्षारयुक्त म्हणजे सलाईन सॉईल याच्यासाठीचे म्हणजे जे विद्राव्य क्षारांच्या जमिनी असतात अशा जमिनीसाठी DAP, डायअमोनियम फॉस्फेट या खताचा वापर करायचा आहे. या ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा वापर करायचा नाही. या उलट ज्या जमिनी चोपण आहेत या जमिनीसाठी स्फुरदयुक्त खतासाठी आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा वापर करायचा आहे. बरं, ही किती प्रमाणामध्ये खतं वापरली पाहिजेत? ज्यावेळेस आपण रासायनिक खतांचं प्रमाण चा विचार करतो त्यावेळेस पहिला घटक येतो तो माती परीक्षण. क्षारयुक्त जमिनीचं माती परीक्षण करून त्याचं प्रमाण ठरवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिला जो भाग आहे तो भूसुधारक हे जिप्सम असेल किंवा आयर्न पायरेट असेल किंवा गंधक बुकटी आहे, हे भूसुधारक आहेत. हे माती परीक्षणावरून त्याचं प्रमाण ठरवलं जातं आणि त्या प्रमाणानुसार आपल्याला ती 50% खतं आपल्याला द्यायची असतात. राहिलेली 50% खतं 1-2 वर्षांनी आपल्याला भूसुधारक ही भूसुधारक जमिनीची भूसुधारणा तर करतच असतात, त्याचबरोबर दुय्यम अन्नद्रव्य विशेषतः कॅल्शियम आणि गंधक या अन्नद्रव्याचा पुरवठा करत असतात. हा एक भाग झाला. आणि दुसरं जे प्राथमिक जे मुख्य अन्नद्रव्य आहे त्याच्यामध्ये नत्रयुक्त खतांच्या जमिनीचा सामू वाढल्यामुळं वाहून जात किंवा वायू रूपात त्याचं रूपांतर होऊन ते नष्ट होतात वातावरणात. त्याच्यामुळं त्याचा जो शिफारशीत मात्रा आहे ती आपल्याला 25% वाढवावी लागते. आणि स्फुरदयुक्त आणि पालाशयुक्त खतांची शिफारशीत खत मात्रा आहे, जे माती परीक्षणानुसार जी शिफारशीत खत मात्रा आहे ही आपल्याला पेरणीच्या वेळेस आपल्याला ती द्यावायची असते. ही जी खताची मात्रा आपण देत असतो
त्याच्यासाठी काही माती परीक्षण केलेलं असतं का, किंवा ते कशा पद्धतीनं करून घ्यावं लागेल, कारण किती प्रमाणामध्ये द्यायचं हे जे ठरवलं जातं ते कसं ठरवलं जातं? माती परीक्षणामध्ये ज्या क्षारयुक्त जमिनी आहे म्हणजे याच्यामध्ये आपण मातीचे नमुने गोळा करतो आणि त्याच्यामधील उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पालाश आणि त्या जमिनीचा सामू आणि सेंद्रिय कर्ब हे घटक आपण तपासले जातात. आणि जर त्या जमिनीमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता जर जास्त कमी असेल तर आपल्याला त्या शिफारसीत खत मात्रा आहे, जसं की आता ज्वारीची शिफारसीत खत मात्रा आहे की 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश. तर त्याच्यामध्ये आपल्याला ती शिफारसी खत मात्रा जर अन्नद्रव्याचं प्रमाण कमी असेल तर ती आपल्याला 25% किंवा 50% वाढवावी लागते. अशा पद्धतीने आपल्याला माती परीक्षणानुसार खताच्या शिफारशी करता येतात. रब्बी पिकांसाठी हे सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत, हे किती म्हणजे कशा पद्धतीने वापरली जातात, त्याची मदत काय होते? सूक्ष्म अन्नद्रव्य जसं की फेरस, लोह किंवा जस्त ही आपल्याकडं अन्नद्रव्य आहेत, ही आपल्याकडं कमी असतात. क्षारयुक्त जमिनीमध्ये विशेषतः ही अन्नद्रव्य कमी असतात, कारण ही अन्नद्रव्य उपलब्ध होण्याचं जी सामूची जी रेंज आहे ती 6.5 ते 7 या सामूच्या रेंजमध्ये ती उपलब्ध होतात. क्षारयुक्त जमिनीचा सामू विम्लधर्मी असतो, त्याच्यामुळे ही सूक्ष्म अन्नद्रव्य खतं पिकांना उपलब्ध होत नाहीत. रासायनिक खतातून जरी आपण ही अन्नद्रव्य दिली तरी ती त्याचं उपलब्ध होण्याचं प्रमाण 5% किंवा त्यापेक्षा अत्यंत कमी आहे, म्हणजे ही वाया जातात. तर ही खतं किती द्यायची, तर साधारणतः ज्या जमिनीमध्ये फेरस आणि लोह यांची कमतरता असते क्षारयुक्त जमिनीमध्ये अशा ठिकाणी हेक्टरी 20 किलो फेरस सल्फेट आणि 20 किलो झिंक सल्फेट ही खतं द्यायची आहेत. फक्त खतं देताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की ही खतं डायरेक्ट जमिनीमध्ये न टाकता ही आपल्याला शेणखोल्यामध्ये एकाच 10 प्रमाणामध्ये शेणखोलात ती मुरवायची आहेत 15 दिवस, आणि 15 दिवस मुरवल्यानंतर 30 दिवसा पीकच्या लागणी किंवा पेरणीनंतर 30 दिवसांनी याची त्या पिकाच्या मुळाशेजारी आपल्याला ही आळवणी पद्धतीनं द्यायची आहे. हा एक प्रकार झाला. दुसरा आहे की याची सूक्ष्म अन्नद्रव्य तुलनेने कमी प्रमाणात लागत ते वापरत असताना काय काळजी घ्यावी लागते का? वापरत असताना फक्त ते मुळाशेजारी पडतील ही एक काळजी घ्यायची आहे. म्हणजे त्यासाठी आपण ठिबक सिंचनाचा सुद्धा वापर करू शकतो, चिलेटेड न्यूट्रिएंट जे असतात पाण्यात विरघळणारे, किंवा मग जो फवारणीचा पंप असतो त्याचा पुढचा नोजल काढून त्या खतांची वस्त्रगाळ करून आपण त्या नोजलच्या ह्याच्यातून आपल्याला त्याची मुळाशेजारी आळवणी करता येते. आणि अशा पद्धतीने आपल्याला किंवा चिलेटेड फॉर्ममध्ये आपल्याला ते अलीकडं ते उपलब्ध होतात, त्याचा आपण वापर करू शकतो. या व्यतिरिक्त फवारणीसाठी आपल्याला याचं सुद्धा नियोजन करता येतं, सूक्ष्म अन्नद्रव्य. कारण काय होतं की जमिनीतून दिलं तर याची कार्यक्षमता कमी असल्यामुळे ती उपलब्ध होत नाही. मग फवारण्याद्वारे जर दिली आपण अशी खतं तर त्याची कार्यक्षमता वाढते. अशासाठी फवारणीसाठी जे मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 हे नावाचं जे खत आहे हे द्रवरूप खत आहे आणि ते फवारणीसाठी वापरलं जातं, ज्याच्यामध्ये फेरस आणि जस्त याचं 2.5% प्रमाण आहे. तर ते आणि बाकी मॅंगनीज आहे, बोरॉन आहे, ही अन्नद्रव्य सुद्धा सूक्ष्म अन्नद्रव्य त्याच्यातून उपलब्ध आहेत. तर ही अन्नद्रव्य फवारणीसाठी शाकीय अवस्थेत 5 मिली प्रति लिटर आणि नंतर फुलोऱ्याच्या अवस्थेत 10 मिली प्रति लिटर या प्रमाणात आपण त्याचा फवारणी घेऊ शकतो. रासायनिक खतं ज्यावेळी आपण या पिकांना देतो क्षारयुक्त जमिनीमध्ये, त्यावेळी काय काळजी घेतली पाहिजे? रासायनिक खत विशेषतः मुख्य अन्नद्रव्य नत्र, स्फुरद आणि पालाश आपण आता याचा की मात्रा पाहिली किंवा त्याचे सोर्स, त्याचे स्रोत बघितले, परंतु हे देताना काळजी घेणं, नत्रयुक्त खतांच्या बाबतीमध्ये काळजी घ्यावी लागते, कारण ते नायट्रेट स्वरूपात पाण्यात वाहून जातात किंवा उन्हात त्याचे वायुरूप होऊन स्वरूपात ते हे होतात, नष्ट होतात. याच्यासाठी त्याचे जितके आपल्याला स्प्लिट करता येतील, विभागून जितके देता येईल नत्रयुक्त खतं ते विभागून देण्यासाठी आपल्याला ड्रीपचा एक फर्टिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो, जेणेकरून ते खतं आपल्याला जास्तीत जास्त विभागून देता येतील. फर्टिगेशनचा अजून एक फायदा आहे की ते मुळांच्या झोनमध्ये, मुळांची जिथं मुळं वाढलेले असतात त्या ठिकाणीच हे खत पडतं, त्याच्यामुळे या खतांची कार्यक्षमता वाढते. क्षारयुक्त जमिनी झाली असतील तर त्याचा निचरा करण्यासाठी किंवा ते कमी करण्यासाठी खतं सोडून अजून दुसऱ्या काही पद्धती आहेत? खत व्यवस्थापन हा एक भाग झाला, परंतु निचरा व्यवस्थापन हा क्षारयुक्त जमिनीसाठी महत्वाचा घटक आहे. ज्या क्षारयुक्त जमिनी असतील किंवा चोपण जमिनी, ज्या विद्राव्य क्षार आहेत हे चुलीने निचरा करण्यास सोपे असतात, कारण ते पाण्यात विरघळतात. अशा जमिनींचं काय की यांना सपाटीकरण करायचं आहे, सखल भागामध्ये पाणी थांबू द्यायचं नाही आणि चर काढायचे आहेत, जेणेकरून त्याच्यातून
ते क्षार आपल्याला पावसाचं पाणी किंवा चांगलं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात देऊन हे क्षार आपल्याला वाहून बाजूला काढता येतात। या व्यतिरिक्त चोपण जमिनीसाठी जर आपल्याला निचरा व्यवस्था करायची असेल, कारण याच्यामध्ये तिचं पाणी मुरण्याचं प्रमाण हे कमी झालेलं असतं, कारण त्याच्यामध्ये हवा किंवा पोकळी नसते। अशा जमिनीसाठी आपल्याला बंदिस्त निचरा प्रणाली आपल्याला करावी लागते। महात्मा फुले कृषी विद्यापीठाने बंदिस्त निचरा प्रणालीची शिफारस केलेली आहे की अशा सच्छिद्र पाईप, PVC पाईप या साधारणतः 3 फुटाच्या खाली आपल्याला त्या जमिनीमध्ये 30 मीटर अंतरावर त्या सच्छिद्र पाईप जमिनीच्या खाली टाकायच्यात, जेणेकरून त्या सच्छिद्र पाईप मधून ते पाणी ओढलं जाईल आणि ते बाहेर जमिनीच्या बाहेर काढलं जाईल। शेतकऱ्यांना त्यांच्या पद्धतीनं म्हणजे त्यांच्या लेवलला करण्यासारखे काय उपाययोजना असू शकतील? जमिनीतून जास्तीत जास्त पाण्याचा निचरा होईल यासाठीचं जे काही करता येईल की म्हणजे त्याच्यामध्ये चर काढणे, जमीन सपाट करणे, त्याच्या व्यतिरिक्त सेंद्रिय खतांचा वापर करणं, हिरवळीच्या खताचा वापर करणं। ऊसासारख्या पिकामध्ये जर सेंद्रिय कर्ब कमी झालेला असतो, ज्याच्यामुळे जडणघडण बिघडलेली असते त्या जमिनीची, अशा ठिकाणी आपल्याला ऊसाच्या ज्या आपण पीक काढणीनंतर शेतकरी सरस त्याचं पाचट पेटवून देतात, हे अत्यंत चुकीचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला पाचट कुजवणारे जीवाणूंचा वापर करून पाचट कुट्टी करून ते माती ॲड करून त्याच्यामध्ये जे कुजवणारे जीवाणू असतं, कंपोस्ट कल्चर आपण म्हणतो, ते उपलब्ध आहेत। तर ते कंपोस्ट कल्चर टाकून थोडासा युरिया टाकून हा जो पालापाचोळा आहे तो त्याच ठिकाणी जर आपण कुजवला तर त्याच्यामधून सेंद्रिय कर्ब जास्त उपलब्ध होईल, जो क्षारयुक्त जमिनीमध्ये कमी असतो। शेवटी शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? हे क्षारयुक्त जमिनी ह्याच्यामुळे उत्पादनामध्ये ऱ्हास होत असतो, उत्पादन कमी होत असतो, परंतु ह्या अचानक घडणारी प्रक्रिया नाही, ही निरंतर हळूहळू 8 ते 10 वर्षाचा कालावधी लागत असतो जमीन क्षारयुक्त होण्याला। त्याच्यामुळे या जमिनी क्षारयुक्त जर होत असतील, पिकांनाच्यावर त्याचा अनिष्ट परिणाम होण्याच्या आधी आपल्याला ह्या जमिनी ओळखायच्या, त्याची आपल्याला लक्षणं दिसून येतात आणि माती परीक्षणानंतर ओळखून त्याच्यासाठी जे SOP आहेत की या क्षारयुक्त जमिनी बनू नये यासाठीची, म्हणजे जसं की मायक्रो इरिगेशनचा म्हणजे ड्रीप इरिगेशनचा वापर करायचा, फर्टिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करायचा, निचरा प्रणाली करायची, जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करायचा, हिरवळीच्या खतांचा वापर करायचा, जेणेकरून जास्तीत जास्त सेंद्रिय कर्ब वाढेल। अशा प्रकारचा नियोजन करून त्या जमिनी क्षारयुक्त बनण्याच्या आधीच या जमिनींना आपण तिथं क्षारयुक्त बनण्यापासून रोखतो शकतो आणि ते आपल्याला किफायतशीर ठरतं। एकदा त्या जमिनी क्षारयुक्त बनल्या की त्यांना त्यांचं सुधारणा करण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती खर्चिक आहे। त्याच्यामुळं याच्यासाठी जी पहिलाच की ती क्षारयुक्त बनण्याच्या पूर्वीच त्याच्यावर नियोजन करणं गरजेचं। प्रेक्षको हो, आज आपण क्षारयुक्त जमिनीमध्ये रब्बी पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावरती चर्चा केली आणि जाणून घेतलं की वेगवेगळी खतं कशी पद्धतीनं वापरली पाहिजेत आणि खतांसोबतच त्याचं जे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे किती महत्त्वाचं आहे। त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला, तो म्हणजे या जमिनी क्षारयुक्त होऊ न देणं हा सर्वात महत्त्वाचा पर्याय आहे। म्हणजे जर होत असतील तर तिथंच त्यांना ते थांबवलं गेलं पाहिजे, जर झालं तर त्याच्यानंतर ती खर्चिक प्रक्रिया आहे, त्याच्यासाठी थोडा वेळ जातो आणि आपलं उत्पादनामध्ये घट होऊ शकते। त्यामुळे सरांनी सांगितलेले जर आपण उपाययोजना अवलंबल्या तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो। आज सर तुम्ही कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। धन्यवाद।